राजेंद्र घनवट आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे। घनवटांच्या नावे महाराष्ट्रामध्ये असलेल्या जमिनींच्या चौकशीसाठी आता एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। अंजली दमानी यांच्या तक्रारीवरनं महसूल आणि वन विभागाने हा निर्णय घेतलाय। पुण्यातल्या शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा राजेंद्र घनवट यांच्यावरती आरोप आहे। पुण्यातील विभागीय आयुक्त, एसआयटीचे प्रमुख, नोंदणी महानिरीक्षक, जमावबंदी आयुक्त, संचालक, भूमी अभिलेख आणि पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी यांचा एसआयटीत समावेश आहे। घनवट अॅग्रो लिमिटेडच्या नावाने राज्यात किती ठिकाणी खरेदी व्यवहार झालेत त्या संदर्भात ही चौकशी होईल। चंद्रशेखर बावनकुळे जे मंत्री, महसूल मंत्री आहेत, त्यांच्याबरोबर आमच्या 2 मीटिंग झाल्या आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही एसआयटी स्थापन करू असं सांगण्यात आलं होतं आणि त्याच्यासाठी ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार होते। आता ती ऑर्डर झाल्याचं कळतंय की 3 जणांची समिती स्थापन केली आहे। 1 महिन्याच्या आत या सगळी माहिती घेऊन पूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या किती जमिनी आहेत, कुठे कुठे आहेत याचा अहवाल घेऊन आणि त्या खरंच लाटल्यात की नाही, एवढंच नाही तर त्याचा पैसा कुठून आला, त्या सगळ्या व्यवस्थित झाल्यात की नाही, या सगळ्या गोष्टी या अहवालातनं येणार आहेत। त्याचं मी स्वागत करते आणि महसूल मंत्री यांचे धन्यवाद मानते। फुले चित्रपटाच्या स्क्रीनिंगला शरद पवार हे कुटुंबासह उपस्थित राहणार असल्याचं कळतंय। 5 मेला मुंबईमधल्या मेट्रो